नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी निघून येत आहे। महाराष्ट्र शासनातर्फे 5 वर्षांसाठी वीज पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे आणि त्याबाबतचा जी आर सुद्धा नुकतीच प्रसिद्ध झालेला आहे। ही योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 या नावाने राबवण्यास मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही योजना नक्की कोणाला लागू असेल, त्यासाठी काय पात्रता असेल, तसेच त्या योजनेच्या अटी व शर्ती सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, आपण असेच नाविन्यपूर्ण विषयावरती व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत असतो, त्यामुळे जर आपण या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत याबाबतचा जी आर 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। या जी आरची आपण थोडक्यात प्रस्तावना बघूया। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत। सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकापैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी केलेला जातो। कृषी ग्राहकाचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट आहे। शेतकऱ्यांना कृषी पंपांना रात्रीच्या काळामध्ये 10 ते 8 तास किंवा दररोज 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते। सध्याच्या जागतिक हवामान बदलामुळे अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झालेला असून शेती करणाऱ्यावर शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या आहेत। राज्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहेत, त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। त्या परिस्थितीमध्ये लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा देण्याचे धोरण ठरवले आहे। याबाबत माननीय उपमुख्यमंत्री यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये खालीलप्रमाणे घोषणा केलेली होती। भारतामध्ये शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी वातावरणात तीव्र बदल होत असून त्यामुळे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीमध्ये आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज असल्याचे मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही आता घोषित करण्यात आलेली आहे। यामध्ये 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णपणे मोफत वीज पुरवली जाणार आहे। याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढवून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याची बाब शासनाच्या विचारधान होती। याबाबतचा सविस्तर शासन निर्णय बघूया। भारतामध्ये शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असल्यामुळे 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। या योजनेचा कालावधी बघूया। सदर योजना ही 5 वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल 2024 पासून ते मार्च 2021 पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल। त्याबाबतची पात्रता बघूया। राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंपांना मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील। या योजनेच्या अंमलबजावणीची पद्धती बघूया। एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। शासन विद्युत अधिनियम 2003 मधील कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहे। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीजवर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल। सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत ही 6,985 कोटी रुपये असून वीज बिल माफीनुसार सवलत ही 7,795 कोटी असे वार्षिक वीज दर पोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील। अशा प्रकारे शेतकऱ्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे। यामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे 5 वर्ष मोफत वीज बिल मिळणार आहे। त्यासाठी आपण काही अटी शर्ती पाहिलेल्या आहेत। मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओमधील सर्व माहिती कळालेली असेल। आता इथे आपण थांबत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।